नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। श्रावण महिन्यातील सर्वांचा आवडता बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा दिवस तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण झटपट तयार होणारी स्पेशल मिनी थाळी बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी अगोदर मी इथे गोड पदार्थ बनवणार आहे। तर गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा पेला मी पाणी घातलेलं आहे, नाहीतर दूध आपलं तळाला चिकटलं जातं। यामध्ये मी फुल फॅट दूध घातलेलं आहे। अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे। दुधाला हाय फ्लेम वरती आपल्याला उकळी आणायची आहे। आता उकळी आणल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून दूध छान एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। तुम्हाला एखादं काही काम असेल तर गॅसची फ्लेम मीडियम करून तुम्ही दुधामध्ये चमचा ठेवायचा, म्हणजे दूध उतू जाणार नाही। 3 ते 4 मिनिटं दूध उकळवून पुन्हा आपण हलवून घ्यायचं आहे। आता कढईला लागलेली साई सुद्धा काढून घ्यायची। यामध्ये वेलची पावडर आणि इथे मी केशरच्या काड्या घातलेल्या आहेत, यामुळे रंग आणि स्वाद छान येतो। आता मध्यम आचेवरती आटवून घेऊयात। तर दुसऱ्या गॅसवरती ठेवून पुढची तयारी करण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 मोठे कांदे उभे चिरून घालायचे आहेत। आता हा कांदा आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा परतला जातो आणि भाजीला चवही छान येते। कांदा भाजत असताना दूध सुद्धा परतून घ्यायचं। कांदा हा छान भाजला की यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो घालायचे। लक्षात घ्या, कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण सारखंच घ्यायचं। आता कांदा आणि टोमॅटो छान असे मऊसूत आपल्याला परतून घ्यायचे। तर लगेचच यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। सांगितल्याप्रमाणे मी बाजूला ठेवलेलं दूध सुद्धा इथे परतून घेत आहे। सांगितल्याप्रमाणे लसूण पाकळ्या आणि इथे आल्याचे तुकडे मी घातलेले आहेत। आता हे सर्व आपल्याला हा जो मसाला आहे तो छान असा टोमॅटो आणि कांदा एकजीव होईस्तोपर्यंत छान आपल्याला मस्त मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे। आता इथे गॅस बंद करून आपल्याला मसाला थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। जर वाटता येत नसेल तर थोडंसं पाणी घालून त्याची अगदी बारीक तुम्ही पेस्ट तयार करू शकता। आता दूध आपलं इथे छान आटलंय, तर गोडानुसार साखर घालूयात। तर इथे 6 चमचे साखर मी घातलेली आहे। तुम्ही गोडानुसार कमी जास्त करायची आहे। साखर घातल्यावर मीडियम टू लो गॅसवरती बासुंदीतली साखर विरघळून घ्यायची। आवडीनुसार सुकामेवा घालायचा। पुन्हा आपल्याला बासुंदी छान अशी हलवून घ्यायची। तर इथे आपली छान अशी बासुंदी तयार झालेली आहे। गॅस बंद करून कोमट झाल्यावर थंड होण्यास फ्रीजमध्ये ठेवायची। मसाला थंड करून झालेला आहे, वाटून घेतलेला आहे। आता ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। यामध्ये खडे मसाले घातलेले, तेजपत्ता, जिरे, काळी मिरी घालून 1 सेकंद छान आपल्याला परतून घ्यायचंय। जिरा छान फुलला की यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हे मसाले आपल्याला तेलावरती पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे। आता हे मसाले छान असे तेलात बघू शकता, रंग सुद्धा इथे छान आलेला आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालायची आहे। आता ही पेस्ट घातल्यावर तुम्ही फोडणी करताना तेल किंवा तूप याचं समप्रमाण घालू शकता, किंवा फक्त तूप सुद्धा घालू शकता। तर मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे। खाली लागू नये म्हणून सतत परतत राहायचंय। आता यामध्ये मसाले मिक्स झाल्यावर थोडे कोरडे मसाले घालूयात। 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा पनीर मसाला किंवा तुम्ही गरम मसाला घालू शकता। पुन्हा 1 चमचा लाल तिखट मी इथे घातलेलं आहे। आता छान परतून घेऊयात। आता ह्यातलं तिखट तुम्ही कमी जास्त करायचंय। पुन्हा छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते ओतायचं आहे, म्हणजे मसाला वाया जात नाही। आता पुन्हा आपण छान असं हे परतून घेऊयात। आता यामध्ये ग्रेव्हीसाठी मी 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करणार आहे। मसाला छान शिजण्यासाठी यावरती मी 2 मिनिटभर झाकण ठेवणार आहे। आता इथे बघू शकता मसाला आपला छान असा एकजीव झालेला आहे आणि याचा स्वादही छान येतोय। तर सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊयात व्यवस्थित। आता यामध्ये बघू शकता कोमट पाणी मी इथे वाढवून घेणार आहे। यामध्ये हातावर चोळून थोडी इथे मी कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे। भाजीला यामुळे स्वाद छान येतो। 4 ते 5 जणांना पुरेल इतकी भाजी मी इथे बनवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिक्स करून शिजवून घ्यायचंय। आता हा मसाला छान शिजला की यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम पनीर कट करून घालायचंय। तुम्ही फ्राय केलेलं पनीर सुद्धा घालू शकता। मी फ्राय न करताच यामध्ये घातलेलं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा तूप सुद्धा घालणार आहे। यामुळे पनीरची भाजी आहे ती मस्त सिल्की तयार होते आणि अतिशय चविष्ट लागते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये मलाई सुद्धा घालू शकता।
तर इथे आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेऊयात. जेवढी भाजी तुम्ही छान शिजवाल तेवढीच तिचा स्वादही छान येतो. आता आपण दुसरीकडे पुऱ्यांसाठी कणिक मळणार आहोत. तर इथे कणिक मळून तयार झालेलं आहे. पुऱ्यांची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. इथे 7 ते 8 मिनिटं पनीरची भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. दुसरीकडे तेल गरम केलेले आहे, बघू शकता. भाजीचा गॅस इथे आपण मध्यम करूयात आणि लगेचच आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर पुऱ्या तेलात सोडून दोन्ही बाजूने आपल्याला ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता पुरी छान फुललेली आहे, छान अशी टम्म फुगलेली आहे. तर दुसरीकडे आपली भाजी, पनीरची जी भाजी बनवली ती शिजवून तयार झालेली आहे. झाकण लावून बंद करूयात गॅस. तर इथे सर्वच पुऱ्या मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता. तर आपली बासुंदी, पनीर मसाला, टम्म फुगणाऱ्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. ताट वाढून घेऊयात. बघू शकता आपली झटपट रक्षाबंधन स्पेशल मिनी थाळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर कमेंट करा, कमेंटमध्ये मला कळवा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.